भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी व महाराष्ट्र राज्याचे संभाव्य मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच मुदखेड भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आनंद जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेले भाजपा तालुका प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर, शहराध्यक्ष संजय सोनटक्के, भाजपा समन्वय मुदखेड शहर संजय औलवार, महामंत्री पुरुषोत्तम चांडक, दिगंबर टिप्परसे, कानोबा बिस्मिल्ले, प्रभाकर पांचाळ, संजय चव्हाण, मनोज कमटे, भगवान पाणीवार, चांदू चमकुरे, कालिदास जंगलवार, राजू बारतोंडे, अमोल आबादार, कैलास चंद्रे, किशोर लोमटे, प्रल्हाद मस्के, संतोष पाटील गाडे, गणपतराव कदम सर, चांदू बोकेफोड, कुणाल चंदते, नितीन चंदते, मोहम्मद कबीर, जलील भाई, सोनू चंद्रे, शिवा तरोडेकर, मोहन चव्हाण, संतोष सावंत, जाबुवंत मुंगल, ॲडव्होकेट रामचंद्र पतंगे, साहेबराव मेटकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या तमाम मायबाप मतदारांनी जो महायुतीचा विजय खेचून आणला त्याबद्दल महायुतीच्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे मनुष्य आभार। आजच्या या निवडीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय भावी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाली, त्याबद्दल तमाम मुदखेड तालुक्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं जोमाने देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार उद्या स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं भरभरून विकास साधणार आहे, कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभारी। मुदखेड तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं भाजप शहराच्या वतीनं कार्यकर्त्यांचे सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार। फडणवीस साहेबांचे अभिनंदन। ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल जे काय मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान द्यायचं, कारण का तिघांचं सरकार आहे, त्याच्यामध्ये श्रेष्ठी योग्य ते न्याय द्यायचं काम करल। संघातून आमच्या मुदखेड तालुक्यातून सर्व भाजपच्या सर्व पदाधिकारी आजी माजी सर्व कार्यकर्त्यांचं मागणी आहे श्रीजाताईला मंत्रिपद द्यावं, केंद्रामध्ये अशोकराव साहेबांना द्यावं, ही मुदखेड तालुक्याच्या वतीनं पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे आणि आज देवेंद्र भाऊचं तालुक्याच्या वतीनं अभिनंदन। चालू करू का? जिल्ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे लोकनेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या विश्वासावर नांदेड जिल्ह्यातील 9च्या 9 सीटा माननीय अशोकरावच्या नेतृत्वाखाली आल्या, त्याबद्दल सर्व मतदार बांधवांचे आणि कार्यकर्त्याचे अभिनंदन। तसंच आज रोजी गटनेता म्हणून माननीय देवाभाऊ फडणवीस यांची निवड झाली, त्याच्याबद्दल सर्व मुदखेडवासियांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, सर्व बूथ प्रमुखाकडून सर्वांकडून मी देवाभाऊला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी माननीय अशोकरावच्या नेतृत्वाखाली मुदखेड शहर पुऱ्या जोमानं काम करेल असं पूर्ण मुदखेडच्या टीमला शुभेच्छा देऊन माननीय अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत असंख्य कार्यकर्ते माननीय रवाना होणार आहेत आज संध्याकाळी आणि उद्याच्या शपथविधीला मुदखेड तालुका आणि मतदारसंघातील हजारोच्या संख्येने तिथे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। अजून काही पदाधिकारी आज गैरउपस्थित आहेत? आज पदाधिकारी आता मुंबईच्या तयारीला आहेत, काही जण इथं आहेत, ज्याची तयारी आता काही जण मुंबईला दाखल झालेले आहेत आणि खूप काही कार्यकर्ते जमा झालेत ना। बिलकुल सर्व आनंदित आहोत, सर्व आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।